नमस्कार. एचओर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकताच त्या ठिकाणी 15% ऑल इंडिया कोटा एमबीबीएस, बीडीएस, बीएससी नर्सिंगसाठीचा जो काही फर्स्ट राऊंड आहे त्याची सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये 15% ऑल इंडिया कोटासाठीचा जो काही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ आहे तो किती गेलेला आहे ही माहिती आपल्याला बघायची आहे. मागच्या वर्षी किती ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटलेलं होतं ऑल इंडिया कोटातून पहिल्या राऊंडमध्ये, आणि 2025 मध्ये पहिल्या राऊंडमध्ये किती मार्क्सवर आणि किती ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटलेलं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट कॅटेगरी जर आपण बघितली ओपन कॅटेगरी, तर ओपन कॅटेगरीचा जे काही विद्यार्थी होते 2024 मध्ये पहिल्या राऊंडमध्ये 19,603 ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटातून लागलेला होता. तर 2025 मध्ये 21,190 ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला 15% ऑल इंडिया कोट्यातून लागलेला आहे. आणि 21,190 या स्कोरवर जे काही मार्क्स आहेत ते आहे 534. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी जर आपण बघितली ओबीसी कॅटेगरी, तर ओबीसी कॅटेगरीचा मागच्या वर्षी जो काही पहिल्या राऊंड मध्ये विद्यार्थी लागलेला होता तो 20,281 एवढ्या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता. तर 21,452 या ऑल इंडिया रँकवर 2025 मध्ये पहिल्या राऊंडला त्या ठिकाणी विद्यार्थी लागलेला आहे. आणि या वर्षी 21,452 या ऑल इंडिया रँकवर जे काही स्कोर आहे तो आहे 534. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ईडब्ल्यूएस 23,419 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी विद्यार्थी मागच्या वर्षी लागलेला होता पहिल्या राऊंडमध्ये. तर 2025 मध्ये पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या फेरीमध्ये जो काही विद्यार्थी लागलेला आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा हा 25,599 या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे. आणि या ऑल इंडिया रँकवर या वर्षी स्कोर आहे 528. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी जर बघितलं तर 1,05,676 या ऑल इंडिया रँकवर 2024 मध्ये त्या ठिकाणी पहिल्या राऊंड फेरीमध्ये विद्यार्थी लागलेला होता. तर 2025 मध्ये पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी 1,10,389 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी विद्यार्थी लागलेला आहे. आणि या रँकवर 457 एवढा यावर्षी स्कोर आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा जो काही विद्यार्थी आहे हा 2024 मध्ये 1,25,207 या ऑल इंडिया रँकवर लागलेला होता. तर 2024 मध्ये 1,25,207 ऑल इंडिया रँकवर, तर 2025 मध्ये पहिल्या फेरीमध्ये जो विद्यार्थी लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे 1,45,625. आणि या ऑल इंडिया रँकवर जो काही विद्यार्थी लागलेला आहे त्याला मार्क्स आहे 436. तर या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता 2024 पेक्षा 2025 मध्ये त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक वाढलेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन आपल्याला म्हणता येईल. ओके, तर कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे 15% ऑल इंडिया कोटाचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ आहे 15% ऑल इंडिया कोटासाठीचा. महाराष्ट्र राज्याची जी काही यादी आहे ती त्या ठिकाणी उद्याच्याला जाहीर होणार आहे. ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा.